सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, राज्यामध्ये निपुण अंतर्गत चाचणी सुरू आहे. विद्यार्थ्यांची आपण ऑनलाईन चाचणी घेत आहोत निपुण ॲपवर चाचण्या घेत असताना बऱ्याच शिक्षक मुख्याध्यापक बंधू भगिनींना लॉग इन संदर्भात समस्या येत आहे. काही जणांचं लॉग इन होत आहे तर शिक्षक दिसत नाही. काही मुख्याध्यापकांचं लॉग इन होत आहे परंतु त्यांचं स्वतःचं शिक्षक म्हणून लॉग इन होत नाही. यावर उपाय काय, यावर आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला आपण बघूया प्रत्यक्षामध्ये. तर बघा मित्रांनो, बरेचसे मुख्याध्यापक असे आहेत की त्यांचं मुख्याध्यापक म्हणून लॉग इन होते परंतु शिक्षक म्हणून लॉग इन होत नाही. समजा शाळा पहिली ते पाचवी असेल किंवा पहिली ते चौथी असेल, 2-3 शिक्षक तिथं असतील तर तिथं पदाचा मुख्याध्यापक नसतो. एखाद्या शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा चार्ज आहे, त्यांचं मुख्याध्यापक म्हणून लॉग इन होतं. मी स्वतः बघितलं की बऱ्याच मुख्याध्यापकांचे मुख्याध्यापक म्हणून लॉग इन होतात पण शिक्षक म्हणून लॉग इन होत नाही. म्हणजे प्रमाण कमी आहे परंतु काही जणांना हा प्रॉब्लेम आहे, पण त्यांचं शिक्षक म्हणून लॉग इन होत नाही. बघा, ते आतमध्ये आलेत. इथं आतमध्ये आल्यानंतर प्रत्यक्षात त्यांचं मुख्याध्यापक म्हणून इथं लॉग इन पण दिसतंय आपल्याला. बघा, हेडमास्टर लॉग इन दिसतंय, सगळे टॅब देखील दिसतात. मात्र यांनी माझ्या शाळेतील शिक्षक वर्ग वाटप करत असताना इतर शिक्षकांना वर्ग देखील वाटप केले त्यांनी इथून. मात्र प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेस ते शिक्षक म्हणून लॉग इन करायला जातात त्यावेळेस सदर फोन क्रमांकाची कोणत्याही शिक्षकासाठी नोंद नाही. हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना आहे. मला खूप जण मेसेज करतात, फोन करतात, कृपया बघा आपण आणि आपली समस्या इथं सुटून जाणार आहे. सबब आपला फोन क्रमांक व इतर माहिती शालार्थ सेवार्थ पोर्टलवरती अद्ययावत करावी. माहिती अद्ययावत केलेली असल्यास आपला युडाईस कोड खाली नोंदवा. बरेच जण म्हणतात की ते असं सांगता येतं की शालार्थवर अपडेट करा. मग शालार्थवर अपडेट नाही तर आमचं शिक्षक मुख्याध्यापक म्हणून लॉग इन कसं होतंय? मित्रांनो बघा, तो एक थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. तो लवकरच दूर होऊन जाणार आहे. संपूर्ण राज्यात तो दूर होऊन जाणार आहे. मात्र सध्या तुम्हाला विद्यार्थ्यांची चाचणी घ्यायची, आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्यामुळे सध्या आपण काय करायचं माहिती आहे का? इथं यायचं. इथं आल्यानंतर मुख्याध्यापकाच्या टॅबमध्ये माझ्या शाळेतील शिक्षक याच्यावर क्लिक करा. या निळ्या टॅबवर उजव्या बाजूला इथं क्लिक करा. इथं क्लिक करता क्षणी आपल्याला इथं या पद्धतीनं तुमची शाळा दिसते, तुमच्या शाळेतील शिक्षक दिसतात. शिक्षकाची यादी अपडेट करा. पहिला हा प्रयत्न करा. हा प्रयत्न करूनही जर नाही जमलं मित्रांनो तर काय करायचं माहिती आहे का? नवीन शिक्षक नोंदणी करा. ही प्लसचं चिन्ह जे दिसतंय इथं क्लिक करायचंय. नवीन शिक्षक नोंदणी करा, यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन शिक्षक नोंदणी करा. आपल्या शाळेत नियमितपणे काम करणाऱ्या परंतु यादीमध्ये न दिसणाऱ्या नियमित शिक्षकांचा शालार्थ आय डी येथे शोध व नोंद करा. बघा, इथं या शालार्थ शेवार्थ आय डी याच्यावर क्लिक ठेवायचं आणि इथं शालार्थ आय डी टाकायचा आणि इथं सर्च करायचं. तुमच्या शाळेचे शिक्षक तुम्हाला इथं दिसून जातील. मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला इथं शिक्षक नोंदणी करता येतात किंवा इतर शिक्षक यामधून देखील आपण नवीन शिक्षकांची नोंदणी करू शकतो. आणि मग आपल्याला प्रत्यक्षामध्ये तुमचं म्हणजे तुमची स्वतःची करायची. मुख्याध्यापक म्हणून तुमचं लॉग इन होतंय पण शिक्षक म्हणून लॉग इन होत नाही. त्यांच्यासाठी ही समस्या सांगत आहे. म्हणजे आपल्या लेकराची चाचणी घेणं थांबवायची नाही तर या पद्धतीनं आपली नोंदणी करा, सहज नोंदणी होईल. त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून लॉग इन होत नाही. बरेच जण असे आहे की त्यांचं मुख्याध्यापक म्हणूनच लॉग इन होत नाही, ते बदली होऊन आलेले आहे. मी या संदर्भामध्ये बऱ्याचशा मुख्याध्यापकांना मी स्वतः हे काम करून दिलेलं आहे माझ्या तालुक्यामध्ये. मित्रांनो, तुम्ही सगळ्यात अगोदर शालार्थमध्ये लॉग इन करा. शालार्थमध्ये लॉग इन केल्यानंतर अगोदर मुख्याध्यापकाचं नाव बघा. बऱ्याच शाळेमध्ये आजही जुन्या मुख्याध्यापकाचं नाव दिसत आहे. आतमध्ये मोबाईल नंबर देखील जुन्या मुख्याध्यापकाचाच आहे. तर तुमचं नाव इथून चेंज करा. तुमचं मुख्याध्यापक म्हणून तुमचं नाव टाका बदली होऊन आलेल्या शाळेमध्ये. त्यानंतर मोबाईल नंबर तुमचा टाका. 100% तुमचं निपुण ॲप लॉग इन होणार. एवढं तुम्ही काम केलं की हे मी बऱ्याच मुख्याध्यापकांना मी स्वतः करून दिले. तर या पद्धतीनं तुमच्या काही समस्या होत्या. त्यानंतर बाकी बरेचसे मुख्याध्यापक विचारत आहे की मराठी माध्यमाची चाचणी सुरू आहे, उर्दू माध्यमाची केव्हा आहे? मित्रांनो, उर्दू माध्यमाची देखील जानेवारीपासून चालू होऊन जाईल. ॲपमध्ये तशा सूचना दिलेल्या आहे. तुम्ही ॲपमध्ये एंट्री मारल्यावर बघा, तिथं सूचना किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न या टॅबमध्ये जा. तुमच्या बऱ्याचशा समस्याचे प्रश्न तुम्हाला तिथं मिळून जातील, उत्तर तिथं मिळून जातील बऱ्याचशा समस्याचे. तर या पद्धतीनं आपण
या दोन समस्या बऱ्याच जणांना आहे, म्हणून यावर आपण हा व्हिडिओ बनवला. तर आपण या समस्या स्वतःच्या सोडून घेऊन विद्यार्थ्यांची चाचणी घेणं सुरू करूया. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.